नमस्कार, शालिनीज क्विक रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे, हे बघा, हिरवे दाणे आहे हे आपल्या शेंगाचे, तुरीच्या, त्याचं आळण आपण करणार आहोत. आणि यासाठी हे दाणे शेंगा सगळ्या सोडून दाणे काढून घेतलेले आहे मी. आणि हे आता आपण छान धुवून घेणार आहोत दाणे. आणि हे धुतल्यानंतर आपण याला उकळून घेणार आहोत. उकळून म्हणजे शिजूनच घेणार आहोत. हे बघा, याच्यात चांगलं पाणी टाकून घ्यायचं. पहिले एकदा धुवून घ्यायचं, अजून दुसरं पाणी टाकलं की गॅसवर याला छान शिजू द्यायचे आपल्याला. तर आपण आता हे गॅसवर मांडलेले आहे. आणि या आळण्यासाठी आपल्याला जो मसाला लागेल तो मसाला करायचा आहे आपल्याला. त्यासाठी मी हे खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे. ही बघा, हे पावशीने असे कापणार आहे मी. याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे, पातळ पातळ पूर्ण, म्हणजे हे मिक्सरमध्ये आपले छान बारीक होतील. यासाठी असे पातळ काप करून घेतलेले आहे मी. आणि ह्या पूर्ण खोबऱ्याच्या वाटीचे मी पातळ असे काप करून घेणार आहे. आणि हे बघा, पातळ काप झालेले आहे. आणि हे पातळ काप आता आपण भाजून घेणार आहोत. तर मसाल्यासाठी आपल्याला कांदा पण लागणार आहे. यासाठी मी 2 कांदे घेतले होते. हे पण आता असे पातळ चिरून घ्यायचे आपल्याला. आणि मग याला पण भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा, आता हे कांदा पूर्ण साल काढून घेते मी वरची. आणि चांगले पातळ पातळ काप याचे करून घेणार आहे मी पावशीनं. हे बघा, पूर्ण असे पातळ काप करून घ्यायचे याचे. आणि चांगला कांदा भाजून घ्यायचा. पण हे बघा, इतके पातळ करायचे. आणि आता हे बघा, सगळे चिरले गेलेले आहे, दोन्ही कांदे आणि हे खोबऱ्याची वाटी. आणि हा लसूण जिरा आहे, जे आपण लसूण काढून घेतला होता तो. आता हे सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी हा माझा भाजण्याचाच तवा आहे, तो ठेवला आहे मी. त्याच्यावर आता हे खोबरं टाकून घेते मी आणि थोडं तेल टाकते आहे वरून. तर तेलाने काय होते की खोबरं चांगलं भाजले जाते, म्हणून तेल टाकून घ्यायचं आपल्याला. आणि तेल टाकल्यानंतर ह्या गॅस हा मीडियम साईजवरच ठेवून चांगलं खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, असं खोबरं भाजायचं, त्याला फिरवत चला, आणि नाहीतर एका साईडने जळून जाईल ते. म्हणून पूर्ण चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला. खोबऱ्याला पण तेल सुटते, त्यामुळे तेल कमी टाकलं तरी चालेल आणि तेल राहिलं तरी चालेल, कारण का नंतर आपल्याला कांदा भाजायचा आहे. आता हे बघा, हे भाजलेलं खोबरं आपण असं अलग करून घ्यायचं, म्हणजे इथं तेल राहिलेलं खाली जमा होईल पूर्ण. आणि हा कांदा ह्या तेलात टाकून घ्यायचा आपल्याला. आता हे बघा, हे खोबरं असं काढून घ्यायचं पूर्ण. पूर्ण काढल्यानंतर हे तेल असते याच्यातच आपण कांदा भाजून घेणार आहोत. आणि हे बघा, जर तेल कमी असेल तर थोडंसं तेल टाकू शकता तुम्ही. आता हा थोडासा अर्धा आपला भाजत आलेला आहे. आता यामध्ये आपण हे धने आहे, हे धने टाकून घ्यायचे. मी थोडे अर्धी वाटी धने घेतले होते, ते टाकून घ्यायचे. आणि हे पण चांगलं भाजून घ्यायचं आहे पूर्ण. पूर्ण छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. कांदा पूर्ण लालसर होऊन जाईल, कांदा चांगला भाजला जाईल आपला. आणि हे बघा, दाणे शिजायला ठेवले होते मी. हे दाणे आता आपले शिजत आलेलेच आहे. शिजले की नाही हे पाहायचं हाताने थोडंसं दाबून. आणि हे बघा, असं हाताने दाबून पाहायचं शिजले की नाही दाणे. आता हे दाणे शिजलेलेच आहे आपले. तर हे बघा, अजून एकदा पाहू आपण, कारण का दाणा हा जाड होता, त्यामुळे शिजायला थोडा वेळ लागेल. तर म्हणून आता हे आपले दाणे शिजलेले आहे. गॅस बंद केला आहे मी. आणि आता हे लसूण जिरं पहिले आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत. आणि ते कांदा आणि खोबरं जे भाजलं होतं ते थंड करायसाठी ठेवलं होतं मी. ते पूर्ण थंड झालं की नंतर आपण मिक्सरच्या भांड्यातून काढून घेणार आहोत. तर आता ह्या पहिले मी लसूण काढून घेतला होता, मग याच्यात हा कमीवाला टाकला आणि हे काढून घेतला आहे मी. बघा, एवढं लसूण जिरं आपल्याला लागेल त्या भाजीला. आता यामध्येच आपण हे खोबरं जे भाजलेलं होतं थंड झालेलं आहे ते पण काढून घ्यायचं आहे असंच. हे बघा, ते पण बारीक झालं आहे एकदम. कोणी पाणी टाकून पेस्ट करून घेतली तरी चालेल, पण मी असं कोरडंच काढून घेणार आहे.
आणि हे बघा कोरडं काढून घेतलेलं आहे. आता हे एवढं खोबरं आपल्याला लागणार नाही, आपण रोजच्या भाजीसाठी याच्यातलं अर्ध खोबरं काढून ठेवायचं आहे आपल्याला. तर मी तसं केलं होतं आणि आता सध्या भांड्यातलं काढून घेतलं आहे मी एवढं खोबरं. आणि आता यामध्ये हा कांदा आणि जे धने मी भाजून घेतले होते ते पण बारीक करून घेणार आहोत आपण. हे छान पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे बघा याची पेस्ट किती छान झाली आहे. हे भाजीला दाटसरपणा येण्यासाठी आवश्यक असते. हे बघा हे लसण जिरं आहे, ही कांदे लसणाची ह्या कांद्याची आणि धण्याची पूड आहे. हे अर्ध खोबरं आहे घेतलेलं, त्याच्यातलं काढून ठेवलं मी. आणि हे तिखट आहे, हळद आहे, मीठ आहे, ही कोथिंबीर आहे बारीक चिरून घेतलेली, आणि हे टमाटर आहे 2 कापून घेतले, आणि मिरची पण आहे. टमाटर आणि मिरची आवश्यक आहे या आळणाला, कारण का आळण टमाटर आणि मिरचीशिवाय काही चांगलं लागत नाही. आता आपण गॅस लावून घेतलेला आहे, एक कढई ठेवली आहे त्यावर, आणि आता आपल्याला हे आळण फोडणी करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आता आपण यामध्ये तेल टाकू. थोडी कढई गरम होऊ द्यायची आहे आपल्याला, आणि यामध्ये आता तेल टाकून घेणार आहोत आपण. हे बघा भाजीला जेवढं तेल लागेल तुम्हाला आवश्यक असेल तेवढंच तेल टाका. जास्त तेल टाकलं तर ते पण चांगलं नाही लागणार, म्हणून भाजीला लागतं तेवढंच तेल टाकून घ्यायचं आपल्याला. आणि आता यामध्ये ही जी कांद्याची आणि आपले धण्याची जी आपण पेस्ट करून घेतली होती ती टाकून घ्यायची आपल्याला पहिले, आणि ती चांगली पूर्ण अजून तेलामध्ये चांगली शिजू द्यायची आहे त्याला. जसं आपण कांदा भाजून घेतला होता, पण तरी काही कच्चपणा त्या असतेच कांद्यामध्ये, तर तो पण आता निघून जाईन यामध्ये चांगला फिरवल्यानंतर. आणि हे बघा पूर्ण फिरवून घ्यायचं थोडा वेळ, एखादा मिनटं. आणि त्यानंतर लसण जिऱ्याची पेस्ट टाकायची आपल्याला, कारण का खोबरं ऑलरेडी भाजलेलं आहे. जास्त भाजलं गेलं की ते कडू लागते भाजी, म्हणून पहिले लसण आणि जिऱ्याची पेस्ट टाकून घ्यायची, आणि त्याचा पण थोडा कच्चपणा निघून जाईल, ते पण फिरवून घ्यायचं. आणि आता यामध्ये हे बघा हे खोबरं टाकलेलं आहे मी शेवटी, आणि हे पण टाकून चांगलं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. हे सगळं एखादा मिनटं असं चांगलं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला, पूर्ण मसाला एकजीव झाला पाहिजे. हे बघा. आणि आता यामध्ये आपल्याला हे टोमॅटो जे मी कापून घेतलेले होते, आणि मिरची पण कापून घेतली होती, 2 ते 3 मिरच्या घेतल्या होत्या कापून, त्या पण टाकून घ्यायच्या आपल्याला. आणि हे बघा असं टाकून पूर्ण चांगलं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण चांगलं फिरवून घेतल्यानंतर थोड्या वेळ 2 मिनटं शिजू द्यायचं आहे याला चांगलं, कारण का यामध्ये टमाटर आहे आणि टमाटर शिजले पाहिजे चांगले. हे बघा पूर्ण चांगलं फिरवून घ्यायचं आपल्याला. यामध्ये आता हे तिखट, लाल तिखट आहे, हे 2 ते 3 चमच घेतलं होतं. 2 चमच हे मीठ होतं, आणि अर्धा चमच हळद होती. हे टाकून चांगलं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मसाल्यात हे चांगलं तिखट मीठ एकजीव झालं पाहिजे. आणि आपल्याला याला आता जास्त शिजवायचं नाही, कारण का हे जे दाणे आहे ते ऑलरेडी शिजलेले आहे. तर हे दाणे आता मी हे मिक्सरच्या भांड्यात जे मसाल्याचं पाणी होतं ते टाकून घ्यायचं थोडंसं, आणि चांगला हा मसाला शिजू द्यायचा आहे अजून आपल्याला. हे बघा, हे बघा मसाल्याचंच पाणी टाकून घ्यायचं आहे. थोड्या वेळ चांगलं शिजू द्यायचं पूर्ण, आणि मग आपल्याला दाणे टाकायचे आहे. आता जे दाण्यात पाणी होतं ते आपण काढून घेतलं आहे, आणि दाणे एका वाटीत काढून घ्यायचे. आणि हे बघा 1 मिनिट अशी वाफ झाल्यानंतर हे बघा दाणे असे मोकळे आहे पूर्ण. हे बघा आता दाणे टाकून घेतलेले आहे आपण, आणि ह्या दाण्यातलं पाणी काढून घेतलं होतं, पाणी टाकायचं नाही यामध्ये. आणि कोरडे दाणे घेतले आपण आणि टाकले याच्यामध्ये. आणि आता ह्या मसाल्यात पूर्ण हे मिक्स करून घ्यायचे आहे दाणे आपल्याला, पूर्ण असं चांगलं फिरवून घ्यायचं. आणि बस थोड्या वेळ आपण याला असंच शिजवून घ्यायचं आहे आपल्याला, 1 ते 2 मिनटं चांगलं, म्हणजे मसाला चांगला या दाण्याला लागेल आणि चव पण येईल. हे बघा तेल वर तवंगलं आहे सगळं, आणि मी थोडी यावर कस्तुरी मेथी पण टाकून घेतली होती. तर आता हे बघा किती छान याला कलर आलेला आहे, आणि हा मसाला छान शिजलेला आहे.
आता यामध्ये हे पाणी आपण टाकून घ्यायचं, जे मसाल्याचंच होतं मी काढून ठेवलं होतं ते पूर्ण पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता तुम्हाला किती घट्ट लागते पातळ लागते यावर आता डिपेंड आहे, तुम्ही पाणी किती टाकाल त्यावर. आता हे बघा, हे काही आपल्याला खूप शिजवायचं नाही आहे, तर याला फक्त 2 उकळ्या घ्यायच्या आहे आपल्याला. तर त्यासाठी आपण जास्त याला पातळ करायचं नाही आहे आपल्याला. आणि हे बघा, आता मी इतकं पातळ करून घेतलं आहे. आता हे कसं 2 उकळ्या झाल्यानंतर कांद्याची पेस्ट याला लावलेली आहे, त्यामुळे हे घट्ट होण्यास मदत होते आणि खूप घट्ट रस्सा येईल याचावाला. म्हणून आता मी एवढं पाणी टाकून घेतलं आणि हे आता आता झाकून त्याला मी आता उकळी येऊ देणार आहे. आता हे बघा, उकळी आलेले आहे आणि हे आता आपलं आळण आता तयार झालेलं आहे. आणि हे बघा, आता तुम्हाला हा रस्सा एवढा वाटत असेल, पण थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर रस्सा घट्ट येईल पूर्ण. आणि हे बघा, आता हे आळण तयार झालं आपलं आणि हे खाण्यासाठी आपल्याला आता पूर्णपणे तयार आहे. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. हे बघा, आणि हे खूप छान लागते, तुम्ही करून पहा याची भाजी आणि असंच करा माझ्या पद्धतीने, खूप छान लागते हे. तर आता ह्याच्यावर आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि बस हे खाण्यासाठी आता सर्व केलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.